नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 9वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे सगळे व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते होणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेश एलकुंचवार. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेश एलकुंचवार. आता जर आपण हा प्रश्न नीट पाहिला तर याच प्रश्नामध्ये आपले अजून 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आहे, हे संमेलन कधी होणार आहे? तर हे संमेलन 22 ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये होणार आहे. आणि हे कुठे होणार आहे हा झाला दुसरा प्रश्न. हे होणार आहे नागपूरमध्ये. तर या संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. आता आपण खालचे 2 पर्याय पाहूयात. तेही किंवा त्या पर्यायाहून आपल्याला प्रश्न तयार होतो. दुसरा पर्याय आहे प्रेमानंद गज्वी. प्रेमानंद गज्वी जे आहेत ते या 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आणि तिसरा पर्याय आहे अरुणा ढेरे. अरुणा ढेरे ज्या आहेत त्या नुकतंच 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आयोजित केलं होतं. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणा ढेरे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे 22 ते 25 फेब्रुवारीमध्ये दरम्यान नागपूरमध्ये 99 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, त्या संमेलनाचं उद्घाटन महेश एलकुंचवार पर्याय क्रमांक 1 यांच्या हस्ते होणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांचे नाव चर्चेत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी सध्या इंदिरा नुई यांचं नाव चर्चेमध्ये आहे. जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम हे त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नुकतीच त्यांनी केलेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ते त्यांचं पद रिक्त करणार आहेत किंवा ते पद रिक्त होणार आहे. त्यानंतर या पदासाठी नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्या अध्यक्षपदासाठी नुकतंच इंदिरा नुई यांचं नाव चर्चेमध्ये आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो किंवा इंदिरा नुई हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं. कारण इंदिरा नुई या भारतीय वंशाच्या महिला आहेत. यांचा जन्म भारतामधल्या चेन्नई येथे झाला होता. त्या सध्या अमेरिकेमध्ये राहतात, परंतु त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत. आणि त्यांचं नाव नुकतंच जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेमध्ये आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच ICCच्या CEO पदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनू साहनी. मनू साहनी यांची नुकतीच ICCच्या CEO पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. इमेजमध्ये बघा, हे आहेत मनू साहनी, ICCचे नवीन CEO. ICC जी आहे ती इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे किंवा ICCचा लॉंग फॉर्म जो आहे तो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे. तिलाच मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं म्हटलं जातं. ICCची स्थापना 15 जून 1909 या दिवशी झालेली आहे. ICCचं मुख्यालय दुबई UAEमध्ये दुबई येथे आहे. ICCचे सध्याचे चेअरमन आहेत शशांक मनोहर आणि ICCचे सध्याचे CEO आहेत हे आपले मनू साहनी पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधल्या मुंबई या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि यावर्षीच्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचा मोटो किंवा उद्देश जो आहे तो आहे ब्रिजिंग द गॅप बिटवीन द प्रॉमिसेस अँड ॲक्शन. ब्रिजिंग द गॅप बिटवीन द प्रॉमिसेस अँड ॲक्शन हा या चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचा मोटो आहे किंवा उद्देश आहे. आणि ही परिषद चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधल्या मुंबई या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या 3 म्हणजे पहिली जी होती पहिली जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद ती 2008 या वर्षी हैदराबाद या शहरामध्ये आयोजित केली होती.
त्यानंतर दुसरी व तिसरी अनुक्रमे 2015 व 2017 यावर्षी विशाखापट्टणम या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता चौथी जी आहे ती 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधल्या मुंबई या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकताच भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टीफन कॉन्स्टंटाईन. स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी नुकताच भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी महाॲग्रीटेक योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी महाॲग्रीटेक ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने इस्रोच्या मदतीने सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत पिकांबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मदत करणार आहे. या योजनेअंतर्गत पिकांवर उपग्रह व ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवून पिकाबाबतची वेगवेगळ्या प्रकारची माहिती व त्याबाबतची उपाययोजना शेतकऱ्यांना पुरवली जाणार आहे. आणि ही योजना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि आता तो प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळाने कोतवालांच्या मानधनात नुकतीच किती रुपयांची वाढ केली आहे? पर्याय आहेत 2500, 5000 आणि 7000. याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि याचं बरोबर उत्तर जे असेल ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन.